बॅक्टेरिया जर त्या जेलीमध्ये गेला तर तो तिथला ते मारला जाईल, कारण त्याच्यामध्ये सोडियम आहे, मीठ आहे, जे अँटीबॅक्टेरियल आहे. आणि पॉलीॲक्रेलिक म्हणजे फ्रूट शुगर, जे आपला जास्तीत जास्त ब्लिडिंग फोर्स जो आहे, स्त्राव आहे, तो सोक करून घेतो. सो याच्यामध्ये 200 ते 250 ml ब्लिडिंग आरामात सोक केलं जातं. हे ब्लिडिंग आपल्याला दिवसाभरात नॉर्मल कंडिशनमध्ये 30 ते 50 ml होतं, किंवा जास्तीत जास्त 60 ml होऊ शकतं. सो एक पॅड हे जवळजवळ 3 ते 4 दिवसाचं ब्लिडिंग सोक करू शकतं. एवढी स्ट्रॉंग कॅपॅसिटी या सोडियम पॉलीॲक्रेलिक जेलीमध्ये आहे. त्यानंतर 360 डिग्री रॅप पेपर जो आहे तो आपल्याला ह्या ज्या ब्लिडिंगचं आहे ते बाहेर कुठल्याही प्रकारे लिकेज होऊ नये याच्यासाठी आहे. त्यानंतर सगळ्यात लास्ट लेअर जी आहे त्याच्यामध्ये 4 लाईन्स आहेत. आता या लाईन्स ह्याच्यासाठी आहेत की जेणेकरून हे आपले जे पॅड आहे ते पूर्णपणे ब्रिदेबल असावं, त्याच्यातून हवा येत राहिल्या पाहिजे, पूर्णपणे व्हेंटिलेशन होत राहिलं पाहिजे. तसेच ही जी लास्ट लेअर आहे ही जर आपण फाडून पाहिली तर ती फार इझिली टेअर होते. म्हणजेच ह्याच्यामध्ये प्लास्टिक अल्प प्रमाणात आहे, म्हणजे 0.9% प्लास्टिक आहे. आणि ते ह्यासाठीच आहे की ते आपल्या पॅडला पूर्णपणे चिकटावं, आपल्या पॅन्टीला पूर्णपणे चिकटावं. जर ते पूर्णपणे कॉटन असेल तर ते आपल्या पॅन्टीला चिकटणार नाही. आता ह्याच्यानंतर जेव्हा आपण हे पॅड वापरतो आहे त्याच्यानंतर आपण हे पॅड